नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार करत करत आपण 16 लेक्चर्स कधी झाले ते लक्षातच नाही आलं. आणि आज थिरॉटिकलचा विचार केला तर ऑप्टिक्समधलं थिरॉटिकल ओरिएंटेड असणारं हे शेवटचं लेक्चर. नंतर आपण एक्झाम्पल ओरिएंटेड बघणारच आहे. MCQs आपल्याला घ्यायचे आहेत. मोठा आहे हा टॉपिक, म्हणजे आपण त्याला हळूहळू घेत गेल्यामुळं आपल्याला ते समजत गेलं. 17वा हा भाग आहे ऑप्टिक्सचा आणि 16 भागाला आपण बघितल्यानंतर हा प्रत्येक भाग आपल्याला डोक्यामध्ये हळूहळू बसत चाललाय. कारण या असणाऱ्या निगेटिव्ह वातावरणामध्ये आपण खरं तर पॉझिटिव्हचा विचार करतोय. निगेटिव्ह या अर्थानं म्हणतोय की आपल्या समोर शिक्षक ॲब्सोल्युटली नाही, फक्त आपल्यासमोर मोबाईलचा स्क्रीन आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण खरं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मोठ्या टॉपिकला बऱ्यापैकी संपवत आणले आणि समजत चाललंय आपल्याला. जे डिलीट केलं होतं त्यातला काय भाग पण घेतलाय, काय भाग आपण बाजूला केलाय. पण आज काय शिकतोय आपण? असं कुठलं आर्टिकल आहे की जे ह्या टॉपिकमधलं थिरॉटिकलमधलं शेवटचं आर्टिकल आहे? मागचं जे आपण ऑप्टिक्स 16साठी जर लेक्चर जर बघितलं तर आपल्या लक्षात असं येतं की ऑप्टिक्स 16मध्ये आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट नावानं तिथं असणारं ते जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आपण सुरू केलं होतं. आणि ऑप्टिक्समधलं ऑप्टिकचा विचार करत असताना, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचा विचार करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं तसा विचार करायचा झाला तर गेल्या वर्षीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास करावा लागतो. कुठली 3 आहे? त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप. बघितलंय आपण काल, इन डिटेल बघितलंय, माहिती आहे आपल्याला ते कसं होतं. बघा, ते आपण सिंपल मायक्रोस्कोप का बघितला त्याचं उत्तर पण आपण काढलं की बाबा कारण काय. एक पहिलं वाक्य आपण तयार केलं होतं की जर समजा माझ्याकडे एखादी कॉन्व्हेक्स लेन्स आहे ज्याची फोकल लेंथ कमी आहे, तिथं असणारी ती कमी फोकल लेन्थची जी कॉन्व्हेक्स लेन्स आहे त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप. मग कमी फोकल लेंथ का, त्याचं उत्तर पण मला मिळालं पाहिजे ना. मग ते उत्तर मिळवायसाठी आपण काल 8 तास बघितला. मुळात आपण काय शोधलं की बाबा मला त्या ठिकाणी तिथं असणारा तो सिंपल मायक्रोस्कोप वापरायचा का आहे ते महत्वाचं आहे ना. एकदम समजा एखाद्या ऑब्जेक्टला आपण DDBला जर ठेवलं तर मला तो ऑब्जेक्ट नक्की दिसतो, पण त्याला एकदम लहान ऑब्जेक्ट असेल त्याला मोठं करून बघायचं आहे तर मी बघणार कसं? मला कुठलं ना कुठलं साहित्य वापरावं लागेल, इन्स्ट्रुमेंट वापरावं लागेल. काय वापरावं लागेल? साधी एक कॉन्व्हेक्स लेन्स घ्या ज्याची फोकल लेंथ कमी आहे, त्याच्या साह्यानं त्या ठिकाणी तिथं असणारा त्या ऑब्जेक्टला तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे तो मोठा करून देईल. ती असणारी कॉन्व्हेक्स लेन्स नक्की देईल, 100% देते. कशी देते त्याची डायग्राम काल आपण बघितली होती. डायग्रामचं प्रॅक्टिस करायचं आहे, वहीमध्ये त्या नोट्स लिहायच्या. मी परत तुम्हाला सांगतोय, अनेक जण मला सांगतायत की सर तुमचं आम्हाला कळतंय, आम्ही ते लिहून पण काढतोय. अनेक जणांचे फोन पण येत आहेत, तुम्हाला फोन नंबर दिलेले आहेत, त्याच्यावरनं माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळायलाच पाहिजेत, त्याला पर्याय कुठला असूच शकत नाही. बघता नीटची परीक्षा झाली, आता CETची परीक्षा सुरू झाली, JEEची परीक्षा ॲडव्हान्सची होईल, अगोदरची झालेलीच आहे, विद्यापीठाचे फायनल. म्हणजे कोरोना आलाय, तुमची शाळा सुरू आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटते की काय नाही अजून सुट्टीच आहे, सुट्टी नाही, ऑनलाईन शाळा चालू आहे तुमची. तुम्हाला त्या पद्धतीनं तिथं असणारा तो जो अभ्यास आहे तो अभ्यास करत पुढे जावं लागतंय. तर तुम्हाला जर विचारलं की सांग सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे काय, तर तुम्ही काय म्हणणार? सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे कमी फोकल लेन्थची असणारी कॉन्व्हेक्स लेन्स. कमी फोकल लेन्थची का, तर त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपण बघितले होते. कसे बघितले होते? जर समजा मी मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला तिथं बघितला तर D/U एक फॉर्म्युला होता, त्याच्यानंतर त्या असणाऱ्या फॉर्म्युल्याला D/F एक होता आणि 1 + D/F हे 3 महत्वाचे फॉर्म्युले होते. तयार होणारी इमेज जर समजा त्या ठिकाणी इन्फिनिटीला असेल तर तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो D/F.
तयार होणारी जी इमेज आहे ती जर समजा DDVला असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला म्हणजे 1+d/f याच्यावरनं आपण काही कन्क्लुजन्स काढली होती ती इतकी महत्वाची आहेत. मुळात असणारी जी मॅग्निफाईंग पॉवर आहे ती फोकल लेंथवर अवलंबून आहे. फोकल लेंथला युनिव्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला ते वाक्य सांगितलं की कमी फोकल लेंथ घ्या. मॅग्निफाईंग पॉवर जास्त असेल कमी किती घ्यायची त्याला पण लिमिटेशन्स आहेत. आकार असतो त्या लेन्सला त्याच्यावरनं ते ठरतं. पण आपण त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी मॅग्निफाईंग पॉवर आहे ती या पद्धतीनं फोकल लेंथवर अवलंबून असते आणि फोकल लेंथला युनिव्हर्सली प्रपोर्शनल आहे. या कॉन्सेप्टचा आधार घेऊन आपण काल अनेक गोष्टी बघितल्या. सगळ्यात जास्त मॅग्निफाईंग पॉवर किती 1+d/f. कधी जर तयार होणारी इमेज DDVला असेल तर कमी कधी जर समजा त्या ठिकाणी तयार होणारी जी प्रतिमा आहे जी इमेज आहे ती जर इन्फिनिटीला असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी मॅग्निफाईंग पॉवर आहे ती झाली d/f. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मॅग्निफाईंग पॉवरचा विचार करत असताना d/f आणि 1+d/f चा विचार नक्की करावा लागेल. त्याच्या इन बिटवीन ती राहते. याच्यावरनं आपण काही कन्क्लुजन्स काढत गेलो आणि आपण तिथं असणारा तो सिंपल मायक्रोस्कोप संपवला. आज काय मुळात खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सिंपल मायक्रोस्कोप आहे त्याला लिमिटेशन्स आहेत. फोकल लेंथ कमी करायला, त्याचं मॅग्निफिकेशन करायला, त्याची मॅग्निफाईंग पॉवर वाढवायला. मी तुम्हाला सांगितलं की मला असणाऱ्या कांद्याची पेशी बघायची आहे, मला अमिबा बघायचा आहे, मला एकदम लहान असणाऱ्या ऑब्जेक्ट बघायचं आहे. मग मला काय करावं लागेल? मग मला ती लेन्स नाही ना वापरता येत. कसं शक्य आहे ना? त्याला मॅग्निफिकेशन किती करायचं इट डिपेंड्स, ते अवलंबून आहे. ह्याला पर्याय काय? शास्त्रज्ञांनी ह्याला पर्याय शोधला आणि एक नवीनच इन्स्ट्रुमेंट तयार झालं. तिथं असणारं ते जे दुसरं इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण आज बघतोय ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट वेल नोन आहे. तुम्ही वापरलंय, तुम्ही बघितलंय, लॅबमध्ये दिसतं, पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये दिसतं. आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे दुसरं इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं नाव काय आहे? तर त्याचं असणारं जे नाव आहे ते म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप. मायक्रो नावातच आहे ना, मायक्रो म्हणजे सूक्ष्म, सूक्ष्मदर्शी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. लहान असणाऱ्या एखाद्या ऑब्जेक्टला मोठं करून बघत असताना आपल्याला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरावं लागत असेल तर ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्याला कंपाऊंड का म्हणतात ते पण मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. मुळात पहिलं असणारं इन्स्ट्रुमेंट सिंपल मायक्रोस्कोप आणि करस्पॉन्डिंग असणारं कंपाऊंड मायक्रोस्कोप याच्यामधला जर फरक कळला तर आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे आर्टिकल आहे ते समजायला सोपं जातं. कारण मी काय सांगितलं होतं, मला जर समजा हातावरच्या रेषा बघायच्या असेल तर सिंपल मायक्रोस्कोप, मला जर सूक्ष्म असणाऱ्या एखाद्या गोष्टीला मला रेग्युलरची लेन्स मला त्याला मोठं करून देऊच शकत नाही, अशा वेळेस मला वापरावं लागेल कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि मला शनीची कडी बघायची आहे, मला चंद्रावरचे खड्डे बघायचे आहेत, मला अनेक ग्रहताऱ्यांचा अभ्यास करायचा आहे, याचा अर्थ मी ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करतोय. अशा परिस्थितीमध्ये मला हे दोन इन्स्ट्रुमेंट कुचकामी आहेत, त्याचा नाही वापर करता येत मला. मग मला काय करावं लागेल? मला टेलिस्कोप वापरावा लागेल. त्याचा वापर केल्याशिवाय मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ऑब्जेक्टला बघताच येत नाही. आय कांट, नाही बघू शकत. मग आता डोक्यात येते की बाबा कंपाऊंड मायक्रोस्कोप काय आहे, कसा करतात, काय त्यात फरक आहे, त्याची डायग्राम कशी महत्वाची आहे, बघूयात आपण. मुळात लक्षात ठेवायचं आहे सिंपल मायक्रोस्कोप मध्ये एकच लेन्स आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये दोन लेन्सेस आहेत. पहिला फरक नक्की लक्षात ठेवायचा. कसं काय, कसं चालतं ते काम काय, त्या लेन्स कशा असतात, तर इथं लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये पहिली जी लेन्स आहे ती मी इथं दाखवतोय. मुळात तुम्हाला 100% माहिती आहे या ठिकाणी इथं असणारा हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. याचा विचार केला तर हा प्रिन्सिपल प्लेन झाला. ही जी माझी पहिली लेन्स आहे
त्या लेन्सला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे त्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह. मी नाव लिहून टाकलं तिथं. ऑब्जेक्टिव्ह का? कारण आपण जर बघितलं असेल तर ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मायक्रोस्कोपचा वापर करतो त्यावेळेस आपण जर समजा स्लाइड बघतोय बायोलॉजीमधली, तर ती स्लाइड बघत असताना ज्या कुठल्या लेन्सच्या खाली आपण ठेवतो ती जी लेन्स आहे त्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणतात. ती स्लाइड झाली ऑब्जेक्ट, करस्पॉन्डिंग लेन्स झाली ऑब्जेक्टिव्ह. वैशिष्ट्य काय याचं? ही जी लेन्स आहे ती लहान आहे, साईजनं कमी आहे, त्याची फोकल लेंथ पण कमी आहे. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, जी पहिली लेन्स आहे ज्याचं नाव ऑब्जेक्टिव्ह आहे, ती जी लेन्स आहे ती लेन्स आकारानं लहान आहे, त्याची फोकल लेंथ कमी आहे. 4 मिलीमीटर किती लहान झाली बघा. तुम्ही बघा ना लेन्सला, असं उगाच बारका एखादा गोल असल्यासारखा दिसतो आपल्याला. आणि मला खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला ठेवत असताना इथं कुठंतरी ठेवायचं आहे. मुळात माझा तो जो ऑब्जेक्ट आहे त्याला मी जर समजा AB नाव दिलं, लहानच आहे ना डायग्रॅममध्ये, लहानच दाखवा त्याला, कारण ही डायग्रॅम काढताना स्किल आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी पुस्तकातल्या डायग्रॅमचा विचार नाही करत, मी आपल्या असणाऱ्या सोप्या पद्धतीनं समजून घेण्यासारख्या डायग्रॅमचा विचार करतोय. मग काय होईल, याच्यापासून त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रे आहे तो या पद्धतीनं जाईल आणि या ठिकाणी तिथं असणारी ती जी इमेज आहे ती इमेज मला याची इथं उलटी बघायला मिळेल. तशी ती बघायला मिळताना याला B', A' असं नाव देतोय. रे डायग्रॅम आहे, रे काढूयात आपण त्याला. कसं झालं, काय झालं ते नीट बघा. अजून एकच लेन्स मी दाखवले फळ्यावर. पहिली लेन्स आहे, आकारानं लहान आहे, ज्याला अपर्चर म्हणतात, त्याचं फोकल लेंथ कमी आहे. जो ऑब्जेक्ट मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मायक्रोस्कोपमधनं बघायचं आहे ती जी लेन्स आहे त्याचं नाव मी ऑब्जेक्टिव्ह असं ठेवलंय. मायक्रो आहे, तो सूक्ष्म आहे, तो लहानच आहे, दाखवताना त्याला लहानच दाखवा. त्याच्यानंतर मग आपण विचार करूयात की त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी दुसरी लेन्स आहे ती लेन्स कुठली आहे, त्याचा आकार कसा आहे. तर तिथं असणारी ती जी दुसरी लेन्स आहे त्याचा जो आकार आहे तो आकार त्या ठिकाणी मोठा आकार आहे, म्हणजे दाखवताना सुद्धा तिथं असणारा तो जो आकार आहे तो आकार मोठा दाखवा. डायग्राम काढत असताना तुम्ही मात्र त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे कंपासचा वापर करून मग डायग्राम काढा, कारण ते जास्त महत्त्वाचं आहे. मुळात आता काय होतं बघा, हा या लेन्सचा विचार केला तर त्या लेन्ससाठी तो एक प्रकारचा ऑब्जेक्ट झाला. ही जी लेन्स आहे ती लेन्स म्हणजे कुठली, तर मी तुम्हाला प्रश्न विचारला असता की तुम्ही मायक्रोस्कोप वापरणार आहात, तर ज्यातनं बघता ती जी लेन्स आहे त्याला कुठल्या नावानं ओळखता असं जर मी तुम्हाला सांगितलं तर सगळ्यांचे हात वर येतील आणि लगेच म्हणतील सर त्याला आयपीस म्हणतात. करेक्ट आहे ते उत्तर. त्यामुळे यातली दुसरी जी लेन्स आहे त्या लेन्सला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे त्याला म्हणतात आयपीस. वैशिष्ट्य काय त्या लेन्सचं, कारण तोही भाग महत्वाचा आहे. पहिली जी लेन्स आहे त्याचं नाव आपण ठेवलं ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टच्या शेजारची आहे, लक्षात राहतं आपल्याला, बारकी आहे, फोकल लेंथ कमी आहे. दुसरी जी लेन्स आहे ज्यातनं मला बघायचं आहे ती लेन्स आकारानं मोठी आहे, फोकल लेंथनं पण मोठी आहे. आणि अशी असणारी ही जी लेन्स आहे या लेन्सला या ठिकाणी याचा विचार केला तर हा माझा मुख्य ऑब्जेक्ट होता. त्याची इमेज मला इथं मिळाली. कशी इमेज मिळाली आहे, ती रियल इन्व्हर्टेड झाली, त्याची उलटी झाली आहे. मुळात खरं तर मी सहज विचार केला की आता या लेन्ससाठी ही इमेज ऑब्जेक्ट सारखं काम करते. मुळात ह्याचं नाव ऑब्जेक्टिव्ह आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारला असता, सांग याच्या ऑप्टिकल सेंटर पासून इथपर्यंतचं जे अंतर आहे त्याला सिम्बॉल कुठला असतो, ऑब्जेक्ट डिस्टन्सला सिम्बॉल कुठला,
तुम्ही म्हणणार सर तोच प्रश्न तुम्ही 10 वेळा विचारताय, त्याला यूज वापरतात, करेक्ट आहे, पण मी बदलतोय जरा. काय करतोय त्याला, याला मी UO असं नाव देतोय. आता ज्याला टेक्निकल विचार करायची सवय आहे, ज्याला लॉजिकल विचार करायची सवय आहे, तो पडदेशी म्हणणार की सर बरोबर आहे तुमचं, ओ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह लेन्ससाठी त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे अंतर आहे ते UO झालं. त्याची इमेज मला इथं मिळाली, त्यामुळे मी जर इथून इथंपर्यंतचं अंतर जर द्यायचं ठरवलं तर त्याला मला म्हणावं लागेल VO. आणि मी आता जर तुम्हाला म्हणलं की आता सांग इथून इकडचं अंतर मला लिहायचं आहे, तर मी काय लिहिणार? काय जण गप्पच बसणार की सर काय आता कसं करायचं. पण काय जण म्हणणार काय सर त्यात साधं लॉजिक आहे ना, इकडं आयपीस आहे, तिकडं ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याला O नाव दिलं तर इकडं E नाव द्या, चालतंय ना, ते काय फरक पडतो. त्यामुळे याला नाव देऊन टाकू UE. किती सोपं झालं बा. आता काय होईल, याचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो आपल्याला या पद्धतीनं बघायला मिळेल, आणि असा इथं बघायला मिळत असताना याचा विचार जर आपण केला तर या ठिकाणी तिथं असणारी ती जी इमेज आहे ती इमेज आपल्याला इथं कुठंतरी तयार होताना दिसेल, आणि तिथं असणारी ती जी इमेज आहे त्याला आपण नाव देऊयात B''A''. कसं कसं झालंय ते नीट बघा, कारण हे जास्त गरजेचं आहे, लगेच लक्षात नाही येत. डायग्रॅम काढत असताना कसं काढले ती डायग्रॅम नीट बघा, कारण त्याचा विचार आपल्याला नक्की करावा लागेल, आणि त्याला धरूनच त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी डायग्रॅम आहे ती आपल्याला तयार करून घ्यावी लागेल. याचं आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. मुळात माझ्या समोर असता तर मी तुमच्याकडनं समोरच तयार करून घेतली असती, डायग्रॅमचं प्रॅक्टिस करून घेतलं असतं. नुसतं प्रॅक्टिस करून घेतलं नसतं तर तुम्हाला उद्या परत बिन बघता काढायला लावले असते. पण तुम्ही घरी तसं करा ना, आहेत नेवास्कर सर आपल्यासमोर, समजायचं आणि काढायचे, काय अडचण नाही आहेत. त्यामुळे इथं जर आपण बघितलं तर हा माझा ऑब्जेक्ट झाला, ही माझी ऑब्जेक्टिव्ह लेन्स झाली, याची इमेज मला इथं मिळाली, AB होतं, इथं A''B' झालं. डोक्यात नीट ठेवायचं आहे की बाबा त्या ठिकाणी तिथं असणारा तो दुसरा जो लेन्समधला प्रकार आहे ज्याचं नाव आयपीस आहे, यानं तयार केलेली इमेज याच्यासाठी एक प्रकारचं ऑब्जेक्टसारखं काम करायला लागले, आणि याची एक मोठी अशी इमेज मला, मॅग्निफाईड इमेज मला इथं बघायला मिळाली. आणि मग मला वाटलं की आता आपण याला पण काय तर नाव देऊयात. तुम्ही मला सांगणार नक्कीच की बाबा याला जर तुम्हाला नाव द्यायचं झालं तर ते जे नाव द्या ते VE नाव द्या, कारण ॲक्च्युली त्या ठिकाणी आयपीसच्या करस्पॉन्डिंग तिथं असणाऱ्या त्या इमेजचं ते अंतर झालं. काय होतं, आपण ज्यावेळेस या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या डायग्रॅमचा विचार करून करस्पॉन्डिंग असणाऱ्या इन्स्ट्रुमेंटला बघतो. डायग्रॅम त्यांनी उलटी काढले पुस्तकात, म्हणजे थोडं बदललंय त्याने, पण हे समजतंय ना, एक्झॅक्टली आहे, एकदम करेक्ट कळतंय ते, आपल्याला लक्षात राहतंय ते. त्यामुळे वेगळं काय करायचंच नाही. त्यामुळे एकदा डायग्रॅम या पद्धतीनं आपल्याला मिळाली का त्या डायग्रॅमचं प्रॅक्टिस करायचं, आणि मी ज्या पद्धतीनं शिकवतोय त्या पद्धतीनं जायचं, आणि तसं तिथं जात असताना आता लक्षात ठेवायचं आहे, मला आता विचार कशाचा करायचा आहे, तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मॅग्निफाईंग पॉवरचा विचार करायचा आहे, म्हणजे मला MPचा विचार करायचा आहे. परत एकदा मला याची व्याख्या तयार करावी लागेल. व्याख्या अगोदरची ज्यांनी पाठ केली आहे, अगोदरच्या तासाचा लेक्चर बघितलं आणि त्यानं पाठच केलंय, त्याला आता हे अवघड नाही जाणार. कसं ते बघा. मॅग्निफाईंग पॉवर ऑफ ए कंपाऊंड मायक्रोस्कोप इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेशो ऑफ अँगल सबटेंडेड ॲट द आय बाय फायनल इमेज. मला आता पहिल्या इमेजचा विचार नाही करायचा, फायनल इमेज झाली, ही माझी शेवटची प्रतिमा झाली. अँगल सबटेंडेड ॲट द आय बाय द फायनल इमेज टू द अँगल सबटेंडेड ॲट द आय बाय द ऑब्जेक्ट वेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट DV. पुढचं वाक्य तसंच आहे, इतकं ठासून म्हणतोय ना मी, तुमच्या डोक्यात ते बसलंच पाहिजे. म्हणजे जनरली विचार ज्यावेळेस आपण इथं करतो तसा विचार इथं केला जात असताना मला पहिल्यांदा विचार करावा लागतो त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या डेफिनेशनचा, आणि त्याच्यानंतर विचार करावा लागतो त्या ठिकाणी असणाऱ्या फॉर्म्युल्याचा. मी बदलला का फॉर्म्युला अगोदरच्यातला? नाही बदलला.
का नाही बदलला? तर मी आता परत एकदा इथं विचार करायचं ठरवलं की जर समजा माझ्याकडं परत एकदा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे, जो खरं तर माझा AB ऑब्जेक्ट आहे, आणि याच्यातल्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या डोळ्याचा विचार केला, यातलं अंतर घेतलं, तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे अंतर आहे ते अंतर परत तसंच राहील. AB इज इक्वल टू विचार करता येईल इथं, आणि या ठिकाणी याचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ऑब्जेक्टवरनं करस्पॉन्डिंग असणाऱ्या उत्तराकडं वळावं लागेल. कसं कसं केलं आहे ते नीट बघा, कसं सिम्बॉलाइज केलं आहे ते बघा. सिम्बॉलचा वापर करा. पहिल्यांदा वहीवर डायग्रॅम काढा. डायग्रॅम काढल्यानंतर डेफिनेशनचं वाक्य लिहा. वाक्य मी परत एकदा रिपीट करतोय, ते महत्त्वाचं वाक्य आहे. मॅग्निफाईंग पॉवर ऑफ अ सिम्पल मायक्रोस्कोप जसं सांगितलं होतं तसं फक्त बदल कुठं कुठं केला ते नक्की लक्षात ठेवायचं आहे. मॅग्निफाईंग पॉवर ऑफ ए कंपाऊंड मायक्रोस्कोप इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेशो ऑफ अँगल सबटेंडेड ॲट द आय by final image to the angle subtended at the eye by the object when object is placed at DV. म्हणजे डोक्यात बसलं का लिहूनच काढलंय, लिहून काढलं का लक्षात राहिलं, नथिंग, काहीच नाही रे. एकदम सोपं वाटतं ते. आणि असं नुसतं वाचायचं नाही, घोड्यानं असं चालायचं नाही, असं चालायचं, घोड्या झापडा लावून नाही चालायचं, सतत बदलत 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 करत 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 वाचत पाठ करत पुढं 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 जायचं. आणि आता तुम्ही 11वीत आलाय, उत्साह पाहिजेला आहे. काय जण अजून 10वीच्या मार्कातनं जर सावध नसेल तर सावध व्हा. सतत सांगतोय मी, मुद्दा म्हणून सांगतोय, कारण इतकं सोपं नाही, तसं टफ होत जाते ते परत. कारण आज 17व्या लेक्चरला चाललोय आपण, 17 लेक्चर झाली त्याची. केवढं मोठा केला तो टॉपिक आपण, 17 लेक्चर एका एका टॉपिकला आपण घेतोय. जितकं शक्य आहे तेवढं सोपं करायचा प्रयत्न मी तर करतोय, कारण अवघड आहे, मला माहिती आहे फिजिक्सबद्दल सगळेच जण रडतात. आपण रडायचं नाही, लढायचं आहे. त्यामुळे मॅग्निफाईंग पॉवरचा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो फॉर्म्युल्याचा, आणि फॉर्म्युल्याचा विचार करताना लक्षात ठेवायचं आहे बीटा अपॉन अल्फा झालं. आता परत डायग्रॅमकडे वळूयात. डायग्रॅमकडे वळताना आपण काय करूयात, बीटाचा विचार करूयात. बीटा म्हणजे कुठला अँगल झाला, तर या ठिकाणी इथं असणारा हा अँगल झाला आपला बीटा. सरळच आहे. म्हणजे मला अगोदरचा विचार करून तशा प्रकारे त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर जर काढायचं झालं तर माझी पहिली स्टेप असणार आहे टॅन बीटा इज इक्वल टू, टॅन बीटाचा विचार करताना मला इथं बघावं लागेल ए डॅश बी डॅश अपॉन हे अंतर मला घ्यावं लागेल, आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे अंतर आहे ते अंतर UE आहे. मी याचा विचार केला, याचा नाही केला, याचा केला, मागं पण आपण याचाच विचार केला होता. त्यामुळे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे आपण टॅन घेतोय, पण जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बीटा आहे तो अतिशय लहान असेल किंवा स्मॉल असेल, तर आपण काल जसं लिहिलं होतं टॅन बीटा इज नियरली इक्वल टू बीटा झालं. त्यामुळे बीटाचं एक उत्तर तयार झालं ए डॅश बी डॅश अपॉन UE. याला तात्पुरतं मी चौकोन करून इक्वेशन नंबर 2 देऊन टाकतोय. जसं मला टॅनच्या करस्पॉन्डिंग बीटाचं उत्तर काढता आलं तसं मला इकडं पण वळता येईल, आणि इकडं वळत असताना मग मला विचार करावा लागतो अल्फाचा, आणि अल्फाचा विचार करताना टॅन अल्फाचा विचार करूयात. टॅन अल्फाचा विचार करत असताना समोर काय येतंय तर AB येते, आणि करस्पॉन्डिंग शेजारची बाजू कुठली आहे तर D आहे. टॅन म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू. काय नवीन नाही आपल्याला, पण तरी पण मी मुद्दा म्हणून सांगतोय. काय जणांनी 8वी 9वी 10वीला इतकं सिरियस घेतलेलं नसते. अनेक विद्यार्थी हुशार असतात पण त्यांना मार्क कमी पडतात. आत्ता सावध व्हा. आता खरंच तुमचा एक प्रकारचा युटर्न आहे. पलीकडे जाऊन पडायचं आहे का, युटर्न व्यवस्थित घेऊन आपल्याला पुढचं आयुष्य काढायचं आहे, एवढी 2 वर्ष तुम्हाला ठरवतील. नाही तर मग चाचपडत राहाल. जॉब प्रचंड प्रमाणात लोकांचे, त्या नवीन सुशिक्षित बेकारांचे जॉब गेलेले आहेत. ह्या कोरोनामुळं असेल, आर्थिक मंदीमुळं असेल. त्यामुळे अशा ह्या आर्थिक मंदीमध्ये तुम्हाला तुमचं वेगळं अस्तित्व दाखवावंच लागेल. हुशार असतो आपण, पण आपण त्याच्यामध्ये इतका निग्लिजन्स करतो. घरात सगळं मिळतं आपल्याला, त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ज्याची प्रतिकूल परिस्थिती आहे ना ते बऱ्यापैकी खरं तर अनुकूलतेकडे जातं. जसं या मंगळवेढा तालुक्यातला एक, त्याच्या आई शेतात काम करते, वडील शेतात काम करते. मुलगा UPSCतनं पास झाला चांगल्या मार्कानं, कलेक्टरला झाला गेला तो. त्याच्या आईला कळलं पण नाही आपला मुलगा काय झाला आहे ते. म्हणजे इथं
त्याला माहिती आहे ना आपल्या घरची परिस्थिती काय आहे. तेव्हा तुम्ही पण लक्षात ठेवा, परिस्थिती कशी का असू द्यात, मला स्वतःच्या पायावर मला उभं राहायचं आहे, मला माझ्या आईवडिलांना काहीतरी द्यायचं आहे, माझ्या आईला काहीतरी द्यायचं आहे, माझ्यासाठी ती कष्ट करते, वडील माझ्यासाठी कष्ट करतात, मग मी काय देणार, चांगले मार्क देणार, चांगलं कॉलेज मिळवून देणार, चांगल्या ठिकाणी जाणार. मग मी मुलगा असेल ना तर मुलगी असेल, आता सगळेच बरोबरीनं चालतात, कायच नाही फरक पडत. उलट मुलीमध्ये तर जास्त ॲफिनिटी आहे. तर नक्की लक्षात ठेवायचं आहे, टॅन अल्फाचा विचार केला तर AB/D आलं. इथं पण जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अल्फा आहे तो अतिशय लहान असेल तर टॅन अल्फा हा नियरली इक्वल टू अल्फा येईल. म्हणजे आपण जर बघितलं तर अल्फा इज इक्वल टू AB/D आलं. बीटाचा विचार केला तर A'(B'/UV आलं. अल्फाचा विचार केला तर त्या ठिकाणी AB/D आलं. त्याला पण चौकोन केला आणि त्याला पण इक्वेशन नंबर देऊन टाकलं. मुळात खरं तर मला या असणाऱ्या डायग्रॅमचा आधार घेऊन त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मॅग्निफाईंग पॉवरकडं वळायचं आहे. मग तसं वळताना मला काय करावं लागेल ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये पाहिजे ना. मी काय म्हणले, हजारो लोकांनी हा टॉपिक त्या यूट्यूबला टाकलेला असणार आहे. हजारो लोक आहेत, यूट्यूब चॅनल बऱ्याच जणांचे आहेत. पण मी ज्या तुमच्या पद्धतीनं बोलतोय, तुमच्याशी बोलायचा, कधी कधी तर तुम्हाला असं वाटतं असेल की सर आपल्या समोरच बोलतात, वाटणारच आहे ते, मी तसंच जाणार आहे. मला माहिती आहे ना, परिस्थिती जरी प्रतिकूल असली तरी अनुकूलतेकडे वळायचं आहे मला. नाही तुम्हाला एवढं मागं ठेवून चालणार मी तसंच पुढे घेऊन जाणार आहे तुम्हाला. त्यामुळे इथं जर बघितलं आपण तर बीटाचं झालं, अल्फाचं झालं, आणि मग आपण काय केलं, परत वर वळलो. कुठं वळलो, परत ज्याला मी आता चौकोन गेला त्याला चौकोन करतो. मॅग्निफाईंग पॉवरचं उत्तर मला इथं काढायचं आहे आणि ते उत्तर काढल्याशिवाय मला पुढे जाताच येत नाही. कारण आपण वाक्य कसं केलं बघा, मॅग्निफाईंग पॉवर ऑफ अ सिम्पल मायक्रोस्कोपच्या ऐवजी फक्त कंपाऊंड केलं. इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेशो ऑफ अँगल सबटेंडेड ॲट द आय बाय द फायनल इमेज. शब्द बदललेला डोक्यात भिनला पाहिजे. टू द angle subtended at the eye by the object when object is placed at DDV. हे इतक्या वेळा का सांगतोय मी, इतकं महत्वाचं वाक्य आहे ते, डोक्यात बसलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. मग तो 40% पोरगा असू नाही तर 95% असो, प्रत्येकाला कळणार. मला माहिती आहे ते, मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे, ओव्हर नाही कॉन्फिडन्स आहे, कळतंच ते. आणि अशा परिस्थितीमध्ये मला बीटाची किंमत मिळाली, मला अल्फाची किंमत मिळाली, आणि आता मी काय करतोय, याला जे आत्ता मला गरजेचं नाही त्याला तात्पुरतं पुसून टाकतोय आणि नंतर मला असणाऱ्या फॉर्म्युल्याकडे वळून त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे त्या उत्तराकडं पोचायचं आहे. आणि तसं तिथं पोचत असताना आता मला उत्तर काढायचं आहे कशाचं, मॅग्निफाईंग पॉवरचं. आणि MP चं उत्तर काढत असताना बीटा काय आहे माझा, A'(B'/UE आहे, इनटू अल्फा काय आहे माझा, तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अल्फा आहे तो अल्फा AB/D आहे, त्याच्याऐवजी D/AB घेतो. उलटून गुणिले होईल ना, त्यामुळे तिथं लिहिताना मला असं लिहावं लागेल, बीटाची किंमत माझी A'(B'/UE होती ती तशीच ठेवली, मुद्दामून ते ब्लॅकनं लिहिलंय. अल्फाचा विचार केला तर AB/D होतं, भागिले होतं, ते उलटून गुणिले वर झालं, त्यामुळे D वर गेलं आणि AB खाली आलं. हे सगळं असं लिहिल्यानंतर आता मी काय करतो, जे लिहिलंय ते परत कशाला फळावर ठेवायचं ना, त्याला पण आता पुसून टाकतो. आणि असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्याला आता मी रिअरेंज करतो. त्याला रिअरेंज करत असताना मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू A'(B'/AB करतो, इनटू इथं लिहून टाकतो D/UE. आत्ता जरा वेगळं वाटायला लागलं. A'(B'/AB केलं, इनटू आपण D/UE केलं. आणि असं करत असताना कधी काळी आपण एक गोष्ट बघितली होती, एक टर्म बघितली होती, आणि ती जी टर्म आहे ती म्हणजे लिनियर, किंवा त्याचं दुसरं नाव आहे लॅटरल, आणि त्याला नाव दिलं जातं मॅग्निफिकेशन. हे मुद्दामून फळ्यावर मी लिहितोय, आणि असं लिहित असताना याचा अर्थ काय आहे तो समजून घ्या, कारण हे वाक्य आपण पहिलं बघितलं एकदा. लिनियर ऑर लॅटरल मॅग्निफिकेशन इज डिफाइन्ड ॲज
इट इज द रेशो ऑफ साइज ऑफ इमेज अपॉन साइज ऑफ ऑब्जेक्ट टू द साइज ऑफ इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स. म्हणजे परत काय, मी जर समजा लिनियर मॅग्निफिकेशनचा विचार करतोय, त्याला आत्ता मी L.M असं लिहितोय आणि मी आता या फिगरमध्ये एवढ्या भागासाठी वळतोय, म्हणजे मी आता जिथं दाखवतोय तेवढाच भाग आता बघा, त्याला मी डॉटेड करतो, एवढाच भाग बघा. काय सांगितलं मी तुम्हाला, इट इज द रेशो ऑफ साइज ऑफ इमेज टू द साइज ऑफ ऑब्जेक्ट. मुळात त्या डेफिनेशनपेक्षा मला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, मला त्या ठिकाणी फॉर्म्युला गरजेचा आहे. कुठला फॉर्म्युला आहे, मी तर फळ्यावर पण लिहितो, साइज ऑफ इमेजचा विचार करायचा आहे, त्याच्यानंतर साइज ऑफ ऑब्जेक्टचा विचार करायचा आहे. इज इक्वल टू लिहिताना आपल्याला इमेज डिस्टन्सचा विचार करायचा आहे आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या ऑब्जेक्ट डिस्टन्सचा सुद्धा विचार करायचा आहे. आणि असा विचार इथं केला जात असताना या डायग्रॅमकडे वळूयात. जर आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या डायग्रॅमकडे वळलं आणि मी ज्याला डॉटेड लाईनने एवढा भाग दाखवलाय, ही माझी पहिली लेन्स आहे. नाव काय, करेक्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह. बरं, इथला अंतर कुठला आहे, UO. दिसतंय ना फळ्यावर, तुम्हाला पण दिसतंय ते. हे अंतर कुठलं आहे, VO आहे. मग आपण विचार करूयात पहिल्यांदा साइज ऑफ इमेज अपॉन साइज ऑफ ऑब्जेक्टचा. साइज ऑफ इमेज अपॉन साइज ऑफ ऑब्जेक्टचा विचार करताना साइज किती आहे माझी या ठिकाणी, तर इथं जर नीट बघितलं तर लक्षात येतं ती जी साइज आहे ती A', B' आहे अपॉन AB आहे. साइज ऑफ इमेज अपॉन साइज ऑफ ऑब्जेक्ट झालं. इमेज डिस्टन्सचा विचार करताना त्या ठिकाणी VO झालं, या ठिकाणी UO झालं. कारण इमेज डिस्टन्स माझं VO आहे आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स माझं UO आहे. कुणासाठी आहे ते, ऑब्जेक्टिव्हसाठी आहे. त्यामुळे ज्या वेळेस मी त्या ठिकाणी A', B' अपॉन ABचा विचार करतो, त्यावेळेस मला या ठिकाणी इथं असणाऱ्या या फॉर्म्युल्याचा विचार करावा लागतो. मी प्रत्येक इन्स्ट्रुमेंट एका तासातच घेतोय, मुद्दामून घेतोय ते, कारण मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सगळ्यांचा विचार करावा लागतो. तसा तो विचार इथं केला जात असताना मग मला विचार करावा लागतो साइज ऑफ इमेज अपॉन साइज ऑफ ऑब्जेक्टचा. साइज ऑफ इमेज अपॉन साइज ऑफ ऑब्जेक्ट झालं, इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स झालं. त्यामुळे A', B' अपॉन AB करताना त्या ठिकाणी झालं VO अपॉन UO. असं जर त्या ठिकाणी आपण लिहिलं आणि मग आपण विचार केला की आता या सगळ्या कॉन्सेप्टचा फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला परत एकदा लिहायचा आहे. आणि तसा लिहिला जात असताना मग जनरली मी नुसतं अगोदर मॅग्निफाईंग पॉवर लिहितो. A', B' अपॉन ABच्या ठिकाणी लिहून टाकतो VO अपॉन UO. इंटू लिहित असताना तिथं लिहून टाकतो D अपॉन UE. A', B' अपॉन ABच्या ठिकाणी मी VO अपॉन UO लिहिलं, इथलं D अपॉन UV तसंच ठेवलं आणि करस्पॉन्डिंग असणारी टर्म तयार झाली. आणि त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी टर्म आहे ती माझी मॅग्निफाईंग पॉवरची झाली. हा एक फॉर्म्युला झाला. आता मी तुम्हाला म्हणलं की मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला लिहित असताना मी काय करतोय ते नीट बघा. आता मी काय करतो,